सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, कारण 20 मे 2024 रोजी आपल्याला संविधान वाचवायची लढाई लढायची आहे. उपस्थित झालो आहोत. येत्या 20 तारखेला आपल्या विभागामध्ये मतदान आहे. आपल्या मताचा हक्क आपल्याला बजावायचा आहे. सर्वांनी मताचा अधिकार बजावायचा. हर क्षेत्र में जुल्म चालू है, मतलब सरकार आती है जाती है, लेकिन जनता एक साइड में ही रह जाती है. फिर हमें भी सरकार से भरोसा उठ जाता है और हम कहते हैं इलेक्शन देने से क्या होता है, इलेक्शन में वोट देने से क्या होता है. जय हिंद फ्रेंड्स, वंदे मातरम. मेरा नाम समर्पण लक्ष्मण थोरात, मैं कार्यकारी अध्यक्ष विक्रोली विधानसभा. और हमारे साथ आज जो है विक्रोली विधानसभा के हम सभी पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित हुए हैं. जिंदाबाद साथी. मी शीतल प्रीतम भंडारे अंबरनाथ आणि आमचा प्रबोधन कला मंचचा पूर्ण सहकारी आणि माझे साथी आमच्या सोबत आहेत. महत्त्वाचा दिवस आहे, कारण 20 मे 2024 रोजी आपल्याला संविधान वाचवायची लढाई लढायची आहे. इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री संजय दीना पाटील यांचे चिन्ह मशाल 3 नंबर क्रमांकावरती मशाल चिन्हाला आपल्याला मतदान करायचं आहे आणि भारतीय संविधानासाठी आपल्याला घरातून बाहेर निघायचं आहे आणि मतदान करायचं आहे. उपस्थित झालो आहोत. येत्या 20 तारखेला आपल्या विभागामध्ये मतदान आहे. आपल्या मताचा हक्क आपल्याला बजावायचा आहे. सर्वांनी मताचा अधिकार बजावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या सोबत अजून 10 जणांना घेऊन आपण मतदान करायचं आहे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. ही लढाई जी आहे, ही लढाई लोकशाहीसाठी आहे, आपलं संविधान वाचवण्यासाठी आहे. आणि हे संविधान वाचवणारे, संविधानाच्या रक्षणासाठी इथे एवढे साथी आपले सोबत आहेत. आणि म्हणून एक ही नरडाची राया बघतोया मनुवादी ओळाग. एक ही नरडाची राया बघतोया मनुवादी ओळाग. संविधान वाचवा चला रे गड्यांनो, संविधान वाचवा चला रे. संविधान वाचवा चला रे गड्यांनो, संविधान वाचवा चला रे. संविधान वाचवा चला रे गड्यांनो, संविधान वाचवा चला रे.
मतलब सरकार आती है जाती है, लेकिन जनता एक साइड में ही रह जाती है। फिर हमें भी सरकार से भरोसा उठ जाता है और हम कहते हैं इलेक्शन देने से क्या होता है, इलेक्शन में वोट देने से क्या होता है। लेकिन दोस्तों, बहुत बड़े बड़े अच्छे नेता सिर्फ एक वोट ना गिरने से गिर गए हैं। तो हमें एक कोशिश रखने की आने वाले लोकसभा इलेक्शन में हम वोटिंग करें और अपना अधिकार बताएं। लेकिन ये जो जुल्म है उसके खिलाफ हम कहते हैं, हम जुल्म तो से देश को आजाद कराएंगे, देश को आजाद कराएंगे, चाहे जो भी करो तो बढ़ते जाएंगे। लेकिन हम कहते हैं, ना लाठी है ना गोली है ना राज हमारा है, ना लाठी है ना गोली है ना राज हमारा है, ना जेल है ना जाल है ना ताज हमारा है, ना जेल है ना जाल है ना ताज हमारा है, ना जेल है ना जाल है ना राज हमारा है। हम गीतों से नारों से, हम गीतों से नारों से आवाज उठाएंगे, हम गीतों से नारों से आवाज उठाएंगे, चाहे जो भी कर लो हम तो बढ़ते जाएंगे, चाहे जो भी कर लो हम तो बढ़ते जाएंगे। जिंदाबाद जिंदाबाद संविधान, जिंदाबाद 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 लोकशाही, जिंदाबाद। देश में हर जगह में हर क्षेत्र में भ्रष्टाचार चालू है। मणिपुर में औरतों के साथ बुरा व्यवहार किया गया। देश के जो कुश्ती खिलाड़ी है उनको न्याय नहीं मिला है, और उसी के साथ ये जो पार्टी इन्होंने 6000 तक के करोड़ के पैसे दूसरे पार्टियों से, दूसरे कंपनी से लिए हुए हैं। तो हम कहते हैं कि जुल्म बहुत हो रहे हैं, अंधेरा छाया हुआ है, लेकिन हम साथ में है। हमारे यहाँ पे एक कैंडिडेट है, वो है मशाल के हकदार, मशाल के उम्मीदवार। तो हम कहते हैं, ये रात काली पूछती है क्यों ये काली है, ये रात काली पूछती है क्यों ये काली है, किसने हमारी चांदनी हमसे चुरा ली है, अरे किसने हमारी चांदनी हमसे चुरा ली है, अरे किसने हमारी चांदनी हमसे चुरा ली है। हम जुल्म हर अंधेरे का हिसाब मांगेंगे, हम जुल्म हर अंधेरे का हिसाब मांगेंगे, चाहे जो भी कर लो हम तो बढ़ते जाए।
लड़ेंगे, चाहे जो भी चले हम लोग लड़ेंगे। जिंदाबाद, जिंदाबाद, चौकीदार, जिंदाबाद, 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 लोकशाही, जिंदाबाद, लोकशाही, जिंदाबाद, लोकसेवा, तुम्ही रिक्षावाले सांगा, तुम्ही पोलीसवाले सांगा, तुम्ही दुकानवाले सांगा, अहो सांगा, हो सांगा, अहो सांगा, हो सांगा। असले कसले लोक दादा, असले कसले लोक, असले कसले लोक दादा, असले कसले लोक, असले कसले लोक दादा, असले कसले लोक. तुम्ही असले कसले लोक दादा, असले कसले लोक। लेकीला पडले तर भोक व भोक, हा लय पडले तर भोक. भोक भोक, लय लय पडलं तर भोक भोक, लय लय पडलं तर भोक भोक। म्हणते बुजवून टाका भोक व भोक, हा तुम्ही बुजवून टाका भोक भोक, बुजवून टाका भोक भोक, तुम्ही बुजवून टाका भोक भोक। असले कसले लोक दादा, असले कसले लोक. असले कसले लोक दादा, असले कसले लोक, असले कसले लोक दादा, असले असले कसले लोक. कसले लोक। केरळ आडराणी, केरळ गडराणी, केरळ आडराणी, केरळ गडराणी, आपले भारत उठून आपल्या भारत उठून सोडवा संविधान, सोडवा जनाचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनाचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनाचं विधान, सोडवा। जय हिंद फ्रेंड्स, वंदे मातरम। मेरा नाम समर्पण लक्ष्मण थोरात, मैं कार्यकारी अध्यक्ष विक्रोली विधानसभा। और हमारे साथ आज जो है विक्रोली विधानसभा के हम सभी पदाधिकारी कार्यकर्ता एकत्रित हुए हैं और उसी तरह से प्रबोधन कला मंच से जो है हमारे साथी यहाँ पर जुड़े हुए हैं। तो संविधान बचाओ एक जन जागृति जो है मतदारों के लिए हम लोग ने पूरे विक्रोली विधानसभा में आज जो है जन जागृति की है और सभी लोगों को आह्वान किया है, हमने रिक्वेस्ट की है कि आप घरों से बाहर निकलिए 20 मई 2024 को और 3 क्रमांक का संजय दीना पाटिल मशाल ये जो चिन्ह है उस चिन्ह पर जो है बटन दबाइए और एक सही कैंडिडेट को आप लोकसभा में भेजिए और इस तानाशाह सरकार को जो है इस तानाशाह सरकार को संविधान को बचाने के लिए इस तानाशाह सरकार को हटाने के लिए लोकशाही को बचाने के लिए हमें मतदान करना है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धन्यवाद भीम। साथी, मी शीतल प्रीतम भंडारे अंबरनाथ आणि आमचा प्रबोधन कला मंचचा पूर्ण सहकारी आणि माझे साथी आमच्यासोबत आहेत। आम्ही आज सकाळपासून आपल्या कांजूरबाग त्याचबरोबर विक्रोळी घाटकोपर या विभागामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही इकडे प्रचार आणि प्रसाराची कामं करत आहोत। हे मोदी सरकार जे आहे जे 400 पारचे नारे जिकडे तिकडे आपल्याला बघायला मिळतील। आता आम्ही येत असताना पण आम्हाला खूप सारे होल्डिंग्स वगैरे त्यांचे दिसले। तर हे सरकार 400 पारचे ज्या पद्धतीने नारे लावत आहे तर त्यांना हद्दपार करण्यासाठी आम्ही आज वेगवेगळ्या विभागामध्ये उतरलो आहोत, वेगवेगळ्या गल्ली बोळामध्ये जाऊन प्रचाराची कामं करत आहोत आणि संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि आज आम्हाला या विभागामध्ये प्रचाराची संधी दिल्याबद्दल मी आम आदमी पार्टीचे आभार मानते। धन्यवाद।